नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, राज्यात लवकरच दारूबंदी पोलिसची मोठी ॲड येणार आहे. तर त्या ॲड संदर्भात सर्व माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वी 2023ला दारूबंदी पोलिसची जी एक्झाम झाली होती त्या एक्झामचा लेखी परीक्षेचा कट ऑफ 120 पैकी आणि अंतिम कट ऑफ म्हणजे ग्राउंड आणि लेखीचा मिळून किती लागला होता 200 पैकी, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच आपण यावर्षी आपल्याला किती मार्क घ्यावे लागतील म्हणजे आपलं सिलेक्शन पक्कं होईल याची ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तसेच दारूबंदी पोलिसच्या यापूर्वीच्या वर्षी म्हणजे 2023मध्ये किती जागा होत्या व यावर्षी किती जागा असणार आहेत सर्व कॅटेगरीनुसार आपण याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर आणणार आहोत. तसंच TCS व IBPS या परीक्षा ही एक्झाम घेणार आहेत. त्यामुळं वनरक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल या परीक्षांचा नेमका अभ्यास कसा केला पाहिजे व प्रत्येक सब्जेक्ट त्यावर कोणते म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात याबद्दलचे सर्व महत्त्वाचे टॉपिक आपण आपल्या चॅनलवर सर्व माहिती घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम ओपनचा कट ऑफ. तर ओपनचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा लेखीचा 94 एवढा लागला होता 120 पैकी. तर ओपन फिमेलचा 76 एवढा कट ऑफ लागला होता लेखी परीक्षेचा. त्यानंतर अंतिम कट ऑफ ओपन सर्वसाधारणचा 167 एवढा कट ऑफ लागला होता 200 पैकी आणि ओपन फिमेल यांचा अंतिम कट ऑफ 141 एवढा लागला होता. तर यावर्षी तुम्हाला सिलेक्शनसाठी ओपन सर्वसाधारणसाठी 175 एवढा स्कोअर घेणं आवश्यक असणार आहे. तर ओपन फिमेलसाठी 145 ते 150 दरम्यान तुम्ही स्कोअर घेतला तर तुमचं सिलेक्शन पक्कं होणार आहे. यानंतर SCचा कट ऑफ. तर SCचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा लेखी परीक्षेचा 120 पैकी 84 एवढा लागला होता. तर SC फिमेलचा कट ऑफ हा 64 एवढा लागला होता. तर अंतिम कट ऑफ 200 पैकी SC सर्वसाधारणचा 153 एवढा लागला होता. तर SC फिमेलचा अंतिम कट ऑफ 122 एवढा लागला होता. तर यावर्षी तुम्हाला सिलेक्शनसाठी टोटल 160 एवढा SC सर्वसाधारणसाठी एवढा कट ऑफ घेणं तुम्हाला आवश्यक आहे आणि SC फिमेलसाठी तुम्हाला 130 एवढा कट ऑफ घेणं आवश्यक असणार आहे. तर लेखी परीक्षेसाठी तुम्हाला 120 पैकी 90 मार्क घेणे आवश्यक आहे. तर SC फिमेलसाठी तुम्हाला 70 स्कोअर एवढा सेफ स्कोअर असणार आहे. यानंतर आपण STचा कट ऑफ पाहणार आहोत. तर STचा लेखी परीक्षेचा कट ऑफ हा 84 एवढा लागला होता. तर ST फिमेल यांचा लेखी परीक्षेचा कट ऑफ 72 एवढा लागला होता 120 पैकी. तर फायनल कट ऑफ 200 पैकी ST सर्वसाधारणचा 161 एवढा लागला होता. तर ST फिमेलचा फायनल कट ऑफ हा 134 एवढा लागला होता. तर तुम्हाला यावर्षी लेखी परीक्षेसाठी ST सर्वसाधारणसाठी 90 एवढा सेफ स्कोअर असणार आहे आणि ST फिमेलसाठी 75 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर फायनल कट ऑफमध्ये येण्यासाठी तुम्हाला ST सर्वसाधारणचा 170 एवढा सेफ स्कोअर असणार आहे आणि ST फिमेलसाठी 140 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर आपण थोडी जास्त मार्क सांगत आहोत कारण का आपलं सिलेक्शन पक्कं आणि ओपनमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे अशा हिशोबानं आपण सांगत आहोत. आता यानंतर OBC. तर OBC सर्वसाधारणचा लेखी परीक्षेचा कट ऑफ हा 120 पैकी 88 एवढा लागला होता. तर लेखी परीक्षेचा OBC फिमेलचा कट ऑफ हा 65 एवढा लागला होता. तर OBC सर्वसाधारणचा फायनल कट ऑफ हा 161 एवढा लागला होता. तर OBC फिमेलचा 129 एवढा फायनल कट ऑफ लागला होता. तर यावर्षी सेफ स्कोअर हा तुमचा OBC सर्वसाधारणचा लेखीचा स्कोअर हा 90-92 पर्यंत सेफ स्कोअर असणार आहे. तसेच OBC फिमेलचा 70 स्कोअर एवढा लेखीसाठी पुरेसा असणार आहे. तर फायनल कट ऑफमध्ये येण्यासाठी आपल्याला OBC सर्वसाधारणसाठी 165 ते 170 या दरम्यान स्कोअर असणं आवश्यक आहे आणि OBC फिमेलसाठी 130 ते 135 पर्यंत तुमचा सेफ स्कोअर असणार आहे. यानंतरची कास्ट आहे VJA. तर VJA सर्वसाधारणचा कट ऑफ हा 88 एवढा लागला होता लेखी परीक्षेचा 120 पैकी आणि VJA फिमेलचा 66 एवढा कट ऑफ लागला होता लेखी परीक्षेचा 120 पैकी. यानंतर फायनल कट ऑफ VJA सर्वसाधारणचा फायनल कट ऑफ हा 163 एवढा लागला होता. तर VJA फिमेल यांचा फायनल कट ऑफ 130 एवढा लागला होता. तर यावर्षी सेफ स्कोअर हा VJA सर्वसाधारणसाठी 90+ सेफ स्कोअर असणार आहे
आणि FJ फिमेलसाठी एक 70 स्कोअर एवढा सेफ स्कोअर असणार आहे लेखी परीक्षेसाठी. आणि आपल्याला फायनल सिलेक्शन होण्यासाठी FJ सर्वसाधारणचा कट ऑफ हा 165 ते 170 दरम्यान एकदम सेफ स्कोअर असणार आहे. तर FJ फिमेलसाठी 135 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. यानंतरची कास्ट आहे NTB. तर NTB सर्वसाधारणचा लेखी परीक्षेचा कट ऑफ हा 86 एवढा लागला होता. तर NTB फिमेलचा कट ऑफ हा 63 एवढा लागला होता 120 पैकी. तर अंतिम कट ऑफ NTBचा 160 एवढा लागला होता. तर NTB फिमेलचा कट ऑफ हा 120 एवढा लागला होता. तर तुम्हाला लेखी परीक्षा पास करण्यासाठी यावर्षी 90 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. आणि NTB फिमेलसाठी 65+ एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर अंतिम कट ऑफमध्ये येण्यासाठी आपल्याला NTBसाठी 165 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर NTBसाठी 125 ते 130 दरम्यान स्कोअर असणं आवश्यक असणार आहे. यानंतरची कास्ट आहे NTC. तर NTC सर्वसाधारणचा कट ऑफ हा 89 एवढा लागला होता. आणि NTC फिमेलचा कट ऑफ हा 67 एवढा लागला होता लेखी परीक्षेचा 120 पैकी. तर फायनल कट ऑफ हा NTC सर्वसाधारणचा 164 एवढा लागला होता. तर NTC फिमेलचा कट ऑफ हा 135 एवढा लागला होता. तर आपल्याला सेफ स्कोअर लेखी परीक्षेसाठी सेफ स्कोअर हा 95 असणार आहे NTCसाठी. आणि फिमेलसाठी 70-75 एवढा स्कोअर तुमचा सेफ स्कोअर असणार आहे. तर फायनल सिलेक्शनमध्ये येण्यासाठी आपल्याला 170 एवढा NTC सर्वसाधारणचा सेफ स्कोअर असणार आहे. आणि NTC फिमेलसाठी 140+ स्कोअर असणं आवश्यक असणार आहे. यानंतरची पुढची कास्ट आहे NTD. तर NTD सर्वसाधारणचा लेखी परीक्षेचा कट ऑफ हा 90 एवढा लागला होता. तर NTDचा सर्वात जास्त कट ऑफ लागला होता मागच्या वर्षी. तर यावर्षी आपल्याला जास्त मार्क घेणं आवश्यक असणार आहे. तर NTDचा फिमेलचा सर्वसाधारणचा फिमेलचा कट ऑफ हा 68 एवढा लागला होता. तर NTDचा फायनल कट ऑफ NTD सर्वसाधारणचा 165 एवढा लागला होता. तर NTD फिमेलचा 137 एवढा स्कोअर लागला होता मागच्या वर्षी कट ऑफ. तर यावर्षी सेफ स्कोअर असणार आहे NTD सर्वसाधारणचा 95+ एवढा सेफ स्कोअर असणार आहे लेखी परीक्षेचा. आणि NTD फिमेलचा 70-75 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर आपल्याला फायनल सिलेक्शनसाठी NTD सर्वसाधारणसाठी 170 एवढे मार्क्स असणं आवश्यक आहे. तर NTD फिमेलसाठी 140-45 एवढे मार्क घेणं आवश्यक असणार आहे. हा एवढा तुमचा सेफ स्कोअर असणार आहे. यानंतरची पुढची कास्ट आहे SBC. तर SBC सर्वसाधारणचा लेखी परीक्षेचा कट ऑफ 85 एवढा लागला होता. तर SBC फिमेलचा कट ऑफ हा 67 एवढा लागला होता लेखी परीक्षेचा. तर फायनल कट ऑफ SBC सर्वसाधारणचा 160 एवढा लागला होता. तर SBC फिमेल यांचा 135 एवढा लागला होता. तर आपल्याला लेखी परीक्षा पास करण्यासाठी लेखी परीक्षेत 90 मार्क यावर्षी असणं आवश्यक असणार आहे. तर SBC फिमेलसाठी 70+ स्कोअर असणं आवश्यक असणार आहे. तर आपल्याला फायनल सिलेक्शन म्हणजे फायनल कट ऑफमध्ये येण्यासाठी SBC सर्वसाधारणसाठी 165 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. आणि SBC फिमेलसाठी 140-45 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. यानंतरची कास्ट आहे EWS. तर EWS सर्वसाधारणचा लेखी परीक्षेचा कट ऑफ हा 90 एवढा लागला होता. तर EWS फिमेलचा 69 एवढा लेखी परीक्षेचा कट ऑफ लागला होता. तर फायनल कट ऑफ EWS सर्वसाधारणचा 163 एवढा लागला होता. आणि EWS फिमेल यांचा कट ऑफ 135 एवढा लागला होता. तर त्यावर 2023मध्ये EWS आणि SBC या दोन्ही कास्ट EWSमध्ये येत असल्यामुळं हा कट ऑफ जास्त लागला होता. तर यावर्षी EWSचा कट ऑफ हा जरा कमी जाण्याची शक्यता आहे. परंतु आपण मागच्या वर्षी एवढं टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. यानंतरची कास्ट आहे SCBC. तर मागच्या वर्षी EWS आणि SCBC असं दोन्ही वेगळं नसल्यामुळं मागच्या वर्षी SCBCचा कट ऑफ नव्हता यामध्ये. तर यावर्षी SCBC सर्वसाधारणसाठी 90 एवढं टार्गेट धरणं आपल्याला आवश्यक आहे. आणि SCBC फिमेलसाठी 70-75 एवढं टार्गेट लेखी परीक्षेसाठी ठेवणं आवश्यक आहे. आणि आपल्याला फायनल कट ऑफमध्ये येण्यासाठी लेखी परीक्षेसाठी SCBC सर्वसाधारणसाठी 170 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. आणि SCBC फिमेलसाठी 140-45 एवढा सेफ स्कोअर असणार आहे. तर तुम्ही एवढी तयारी ठेवणं आवश्यक असणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व कास्टचा कट ऑफ बघितलेला आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितलेला आहे. यावर्षी आपल्याला किती मार्क्स असणं आवश्यक आहे हे पाहिलेलं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण TCS पॅटर्नचे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक
घेऊन येणार आहोत. तर तेवढे टॉपिक तुम्ही केले तरी तुम्ही 90, 95, 100पर्यंत स्कोअर गाठू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला यानंतरचे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायचं आहे. आणि यानंतर आपण मागच्या वर्षी नेमक्या जागा किती होत्या सर्व कास्टनुसार आणि यावर्षी किती जागा असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आणणार आहोत. तसेच वनरक्षक असेल किंवा TCS IBPS पॅटर्ननुसार ज्या एक्झाम होणार आहेत त्या एक्झामबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या आपल्या या चॅनलवर आणणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.